भावेश तर हॅलो गाईज, आता तुम्हाला एक दाखवतो बघा. आपला आयकॉनचा बॉलर आहे तो उठलेला आहे. आज तो बोलला आहे, आज बॉल फेकून मारणार आहे, डायरेक्ट गायब, स्टंप वगैरे सर्व गायब करणार आहे. तर आतुरता तेवढीच आहे की आपलं मॅच किती लागते. कॅमेरा ऑन केला कारण की चेतन आता उठलेला आहे. आपला आयकॉन बॉलर होतो. तर बघूया काय होतं पुढे. पण उठलं आताच, भावेश आले डायरेक्ट. आपल्या कुठे आपण निघतो आता मॅचसाठी. बॅट बेट घेऊन प्लेयर आमचे, हा बादशाह प्लेयर आणि तो तिकडं भावेश भाऊ. भावेश. सो वातावरण खूप सुंदर आहे आणि अशा वातावरणामध्ये क्रिकेट खेळणार आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू भावेश धुळे आम्हाला पिकअप करण्यासाठी. Thanks. Love you. Forever. आधी नेक्स्ट मध्ये असतील भावेश सुद्धा. हा ग्राउंड आला, बादशाह ग्राउंड आपला. मॅच बघायला तर मज्जा येणारच आहे कारण की खूप चांगले आपले प्रॅक्टिस करतात पोरं. भावेशची बॅट पण बोलते. बघा पुढे काय होतं. शिकलेला हा स्पर्धा खूप मोठी आहे. मग मात्र संपूर्ण बदलापूरकरांना या स्पर्धेची ओढ नसते. ती कधी वर्षात ते 2-4 दिवस येतात. आज आमचा बॅट्समन आहे. आज आणि खाऊन आले काहीतरी, काय म्हणशील. हा आणि हा आमचा एक बॉलर आहे कृष्ण आणि हा एक आमचा बॅट्समन आहे. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे कारण की पहिलेच टॉस जिंकून हा टॉस जिंकून डायरेक्ट बॅटिंग घेतलेली आहे पोरांनी. गणूदा काय वाटतं बॅटिंग करायची. क्या गुंडा बनेगा रे तू. गणूदा काय बोलत नाहीये. साली चलती फिरती कोकेन है कोकेन. काय त्याचा कोणी ओपनिंग करावी. आप कहाँ थे ज्ञानी बाबा. पोरं आपल्या समवेत दादा काय वाटतं. पहिलेच आपण टॉस जिंकून निर्णायक क्षेत्ररक्षण पण डायरेक्ट बॅटिंग घेतलेली आहे. काय वाटतं काय करावं. बॅटिंग घेतली आणि जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आपण प्रयत्न करू नक्कीच. तर पहिला तर हारायचा पण आज ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. पहिलाच वरती नसतं पण तुम्हाला नवीन नवीन क्रिकेटचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील कारण की जेव्हा जेव्हा काय काय प्रॅक्टिसचा पण व्हिडिओ टाकू नेहमी. पहिलीच व्हिडिओ सोपेदार पण. ये बड़ी अच्छी बात कही आप. जलवा आहे हमारा. 22 बॉल आणि 46 धावेची अजूनही आवश्यकता असणार. हा पाहू शकता आरे दादा वॉर्मअप करतात. पोता भेटलेला असे तऱ्हेने. हाँ भाई कैसी लगी.
आगे स्वाद या वेळेस खूपच ball आहे. थोडीशी ball ची तुमच्या प्रचंड बाहेर येतात, विषय बाहेर तो ball आहे, गोलपाचा घोषित करतात. कंट्रोल कंट्रोल. आणि त्याचबरोबर चेतन आपण या सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. 16 मिनिटांनी पहिला बॉल गोलंदाज तयार होत आहे. 1 hour later. पाहू शकता योगेश बोर्डेला 4 षटकार मारण्यासाठी सांगितलेलं आहे. हरेश बोर्डेने बघूया काय करतो. नरेश त्याला साथ होती, देन योगेश आणि देन पैसा ही पैसा होगा. सनत आपले समर्थक सुद्धा आलेले आहेत मॅच बघण्यासाठी. पाहूया काय होतं पुढे. 2 hours later. Six and a half hours later. Months later. डीप मध्ये 2,000 years later. आता 76चं लक्ष चेस करायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आशिष राणे आपल्याला पाहायला मिळतोय. Approximately 10 hours later. कोर्ट नंबर 3 हेमंत. पुढचा बॉल सफल क्रॉसिंग केल्याचा प्रयत्न होता. इसच्या मागे प्रचंड वेगाने इस्तिरीच्या बहुतेक पंचाकडे दाद मागतायत. आपल्याला देखील 8 semesters later. अरे लाईनीत आहे ना बाबा. का कारण नरेंद्र मोदी है. पाहू शकता आपण आता मॅच जिंकलेलो आहोत. आपले आयकॉन प्लेयर्स ज्यांनी बॅटिंग केली तो अक्षरशः आपला संकेत गरज आणि हा आपला वरुण दुले. वरुण दुले एडिटर. Many unbearable hours later. काय म्हणशील एवढ्या मोठ्या मॅचमध्ये भारताचा किताब मिळाल्यानंतर कसं वाटतं? खरं तर पूर्ण टीम बद्दल काय सांगशील ज्या प्रकारे समजा खेळतो आणि या आयोजनामध्ये खेळताना काय सांगशील खेळपट्टी पूर्ण मैदान कारण ज्या प्रकारची बॅटिंग झाली त्यानंतर बॉलिंग देखील चांगली झाली खेळपट्टी कोणासाठी पोहोचू शकते बॉलिंग की बॅटिंग क्या बात है अभिनंदन सर मला मोठी मॅच सुरू होते सगळ्यांनी बघू शकता लय मेहनत केली पोरे. रोज प्रॅक्टिसला तर रोज शिफ्ट आनंद घेतात पण आता मी जिंकलो ना. पाहू शकता आपला हरेश बोर्डे एक रन मारले आता. एक रन मारले डायरेक्ट आनंद आपल्याला. Yeah, boy. पाहू शकता नरेश काका चौकटे लय भारी गेले. आम्हाला टार्गेट होता 80 रन मारलं 75. ये बड़ी अच्छी बात कही आप. करून दाखवला. डबल मारू डबल कधी भेटलो पंकज जाधव पण आज लय भारी गेले. वाऱ्याच्या वेगाने बॅट फिरवलं. एक क्या सुट्टी एवढं एसी नाही पण लय भारी सगळं केलं. दादाची बुलेट आम्ही चालवरती धाब्यावरती तुम्ही कोणी धाब्यावरती धाब्यावरती लाल अडायला. मुंडी वजरी दोघे आयकॉन प्लेयर आहेत. एक करण आंबाला एक पवन केने. 1 nap later. भावेश दादाची ड्रीम बाईक. भावेश दादा सोबत आहेत आपले. आता आपण चाललोय घरी. हेमंत दादा काय वाटतं खूप सुंदर अशी बॉलिंग केली हेमंत दादांनी. प्लेयर मस्त खेळले सर्व पोरं चांगले खेळले. आधीच मेहनत घेऊ आणि मारू मारण्याचा प्रयत्न करू. क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. बक्षीस मारायचंच आहे. भावेश थांब.
थांब ना. तर आपण आता चाललेलो आहोत. खरं तर पाहिलं तर पोरं लय भारीच केली आणि बॉलिंग अशी केली. हेमंत असेल, चेतन असेल, आशिष असेल, सनदा असेल, खूप चांगली बॉलिंग केली सर्वांनी आणि बॅटिंग पण चांगली केली. रॉयल एनफिल्ड that is our house. आपले बॉलर आपण तुम्ही त्याला बघू शकता. चेतन आणि काय वाटतं कशी बॉलिंग केली? पहिला नो टाकल्यानंतर दांडी उडवली. पहिला नो गेला, जरा प्रेशर होता, एक मोठी टुर्नामेंट आहे म्हणून जरा जोरात टाकायला गेलो तर नो पडला. नंतर केला खंड्या 7-3ची. पाहू शकता बाबा, नो पडून पण त्याने दांडी उडवली. क्लिप तर बघितली असेल तुम्ही. असं आजचा ब्लॉग इथपर्यंत शेवट करू. नंतर मीटअप आहे, दाखवतो तुम्हाला. बाय.